तुम्ही शाळा खूप बघितल्या असतील, मात्र शेती आणि शाळा याचं सुरेख संगम साधून जी शाळा तयार करण्यात आलेली आहे, ती अनोखी आहे. या शाळेचं नाव आहे अभिदम ग्लोबल विलेज स्कूल. हे आहे सावनेर आणि नागपूर मार्गावर खाप्यापासून काही 3-4 किलोमीटर अंतरावर असेल आणि नागपूर शहराच्या एकदम धकाधकीच्या जीवनापासून थोडासा ग्रामीण भागाकडं घेऊन जाणारी ही शाळा आहे. पण मात्र या शाळेतील एकूणच तुम्ही जर इमारती, बांधकाम आणि रचना जर बघितली तर शहरातील चांगल्या चांगल्या शाळांना लाजवेल अशी संपूर्ण व्यवस्था इथे दिसून येते. निसर्गाचे सुंदर वरदान लाभलेला रमणीय परिसर. पण खापा मार्गानं बावनगावला जाताना उसाचे शेत, संत्र्याचे बगीचे, धूळ उडवणारी जाणारी येणारी वाहने, कोदेगाव, कोछीजवळ असलेले कपाशीचे शेत, कनान नदीवरचा लहानसा पूल, जंगलातून बावनगावच्या उंबरठ्यावर असलेल्या मुख्य गेटच्या आत अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ही सुंदर लाल रंगाची इमारत दृष्टीस पडली आणि लक्ष वेधून घेतले. डॉक्टर प्रकाश गांधी, सौ माधुरीताई गांधी, मुलगी भाग्यश्री गांधी देशपांडे, सचिन देशपांडे यांनी अगत्यपूर्वक स्वागत केले. आता माझ्या पाठीमागे तुम्ही जी इमारत बघत आहात ती कोणत्याही एका ऐतिहासिक वास्तूसारखी दिसणारी आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये शेतीच्या जवळ ग्रामीण भागाची नाळ जुळलेली ही शाळा आहे. सावनेरपासून जवळ आहे, नागपूरपासून शहरापासून जवळ आहे आणि अगदी डोंगर रानाच्या वनराईच्या मधोमध ही शाळा वसलेली आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थी या शाळेत येत असतात आणि इथून ज्ञानार्जन घेऊन पुढे जात असतात. पण या शाळेचं वैशिष्ट्यच वेगळं आहे. निसर्गाशी नातं, शेतीशी नाळ आणि समाज हा केंद्रस्थानी ठेवून भविष्याचा विद्यार्थी घडवण्यासाठी, सुधार नागरिक घडवण्यासाठी इथे आजपासूनच प्रयत्न होत आहेत. परिसराच्या एका भागाला पंचवटी हे शोभेचे नाव दिलेले आहे. सुंदर वनराई असलेल्या झाडांच्या या सावलीखाली चिन्मय गणेश मंदिर आहे. येथे अनेक मनोरंजनाची साधने आहेत. निवांतपणाने भव्य परिसरात फेरफटका मारत असताना गोशाळा दिसली. 28 ते 30 गाय बछडे आपल्याच मस्तीत धुंद होते. येथूनच शेण, गोमूत्र, दुग्धजन्य पदार्थ, घाणीच्या तेलाच्या निर्मितीला सुरुवात झाली. याच्या उजव्या बाजूलाच पूर्वी शाळेचे वर्ग चालत होते. एकूण 3 ते 4 शाळेच्या जुन्या इमारती येथे जपून ठेवल्या आहेत. जो परिसर आपण जो बघितला तुम्हाला वाटेल की हे शेती शाळा आहे. हो, नक्कीच शेती शाळा आहे, कारण इथे ग्रामीण भागाशी मूळ भारतासोबत जुळलेली संस्कृती इथे जोपासण्यात आलेली आहे. शेती, फुलझाडे, फळझाडे शिवाय पाळीव प्राण्यांचे संगोपन आणि इथून तयार होणारा सर्व जो काही नैसर्गिक पदार्थ आहे तो पूरक पोषक कसा आहे हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रुजवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.